ऑडियन्सला हे बघायचं तर तुम्ही हेच दाखवा. आय वॉजंट हॅपी डुईंग दॅट. आई म्हणाली बापरे ही फारच मॉडर्न आहे, कसं आमच्या घरात फिट होणार वगैरे. तो रस्ता छोटा 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 होत गेला. म्हटलं आपली गाडी पोचेल की नाही तिकडे, पण त्यांनी पोचवली. आणि तो फोनवर कोणाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत होता. मी अशी थकून अशी येऊन बसली होती की काय हा आवाज करतायत ह्या आई आणि काकी आणि आजी. अँड आय सॉ दॅट. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज कॅचअप मध्ये माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध युट्यूबर स्मिता देव. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. मी युट्यूबर ही एवढीच ओळख सुरुवातीला करून दिली, कारण बाकी त्या काय काय करतात हे आता आपल्याला आणखीन आपल्या गप्पांमधून कळत जाईल. मी थोडक्यात फक्त सुरुवातीला सांगतो की त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहेच, पण यापूर्वी रुचकर मेजवानी आणि गेट करीड या यूट्यूब चॅनलवरून त्या आपल्याला भेटत होत्या. त्याच्या अनेक रेसिपीज आहेत आणि मी जे काउंट केलंय आत्तापर्यंत यूट्यूबवर त्यांचे 587 म्हणजे 587 व्हिडिओज आहेत. मी पण काउंट केले, हे मी काउंट केले. याशिवाय कारवार ते कोल्हापूर वाया मुंबई हे त्यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये ते कुकबुक आहे. पण त्यांचा आत्तापर्यंतचा कारवारपासूनचा जो प्रवास आहे, जेवणाबद्दलचा, खाण्याबद्दलचा, तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. आणि रमेश देव आणि सीमा देव यांच्या त्या सुनबाई आहेत, प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनय देव यांच्या त्या पत्नी. तर मला असं वाटतं ही ओळख झाली, पण आपल्याला बोलायचंय खाण्याबद्दल. त्यामुळे फेवरेट टॉपिक तुमचा. मला सुरुवातीला तुम्हाला हेच विचारायचंय की युट्यूब चॅनल पासून जर आपण सुरुवात केली, तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल स्मिता देव या नावाने तुम्ही सुरू केलं, तर ते तुम्हाला का सुरू करावं असं वाटलं? आधी मी गेट करीड वर आली होती, बरोबर, विथ द बडजात्यास. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणाले की नाही मराठीत पण आपण करूया. आणि मी घाबरत मराठीत हे केलं, कारण काही म्हणा, सिन्स आय एम फ्रॉम कर्नाटका, माझं मराठी एवढं स्ट्रॉंग नव्हतं, आत्ता झालंय बोलून बोलून. सो आय टुक द प्लंज अँड आय सेड ओके. छान चालले होते दोन्ही चॅनल्स, पण एका पॉईंट नंतर काय होतं की यू गेट देर इज अ डेड एंड, देर इज अ ब्लॉक. तुम्हाला जे काय दाखवायचं आहे ते दाखवता येत नाही, किंवा ऑडियन्सला हे बघायचं तर तुम्ही हेच दाखवा. आय वॉजंट हॅपी डुईंग दॅट. मला आय वॉन्ट टू शो पीपल व्हॉट फूड इज ऑल अबाउट. बरोबर. म्हणजे इट नीड नॉट बी ओनली व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन. इट हॅज टू बी अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग. इट हॅज टू बी अ कल्चर. मला कल्चर दाखवायचं आहे कर्नाटकाचं, द प्लेस आय एम बॉर्न फ्रॉम. अँड इवन आर कल्चर फ्रॉम कोल्हापूर, म्हणजे अभिनयच्या साईड ऑफ द फॅमिली. द फूड कल्चर इतकं सुंदर होतं, विच आय वॉज फिलिंग व्हेरी रिस्ट्रिक्टेड. आणि सारखे नॉर्थ इंडियन रेसिपीज जस्ट बिकॉज दे आर डुईंग वेल ऑन यूट्यूब. I don't want to kill the Marathi and the Karnataka, the coastal cuisine. म्हणून I said no, I now need to start my own channel and show. आणि तुम्ही त्या चॅनलवरती इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दाखवताय, जसं तुम्ही आता म्हणालात की कर्नाटकचे पदार्थ असतील, महाराष्ट्रातले असतील, पण शेवटी हा एक कुकिंग चॅनल आहे. आणि इतके रेसिपी म्हणजे स्पेशल चॅनल आपल्याकडे आहेत युट्यूबवरती. असं असताना हे चॅनल कशाला काढतेयस, काय होणार आहे त्याने, तुला व्ह्यूज मिळणार नाहीत वगैरे असं सांगणारी लोक कदाचित भेटली असतील. पण तेव्हा तुम्ही ठाम राहून काय नेमका विचार केला होता? लोक तसं निगेट करत नव्हते, पण विचारत होते की यु नो इथे सगळं सेट आहे, तू स्वतःचं परत राईट फ्रॉम द स्क्रॅच. आफ्टर डुईंग युट्यूब व्हिडिओज फॉर ऑलमोस्ट 4 to 6 years, 7 years, या परत सुरू करायचं. आय सेड यू एव्हरी टाइम देयर इज अ न्यू माउंटेन टू क्लाइंब. आपण एका माउंटेनवर डायरेक्ट उडी मारू शकत नाही दुसऱ्या माउंटेनवर. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द पायथ्याशी. सो मी म्हटलं जरी डिफिकल्ट असेल, जरी खूप अडथळे येणारच, कारण एवढे रेसिपीज मी आधीच्या 2 चॅनल्सवर दाखवलंय, तर काहीतरी नवीन दाखवायला चॅलेंज असणारच. बट विदाउट challenges there are no fruits, is what I feel. So I said whatever anyone says, but Abhinay really backed me up for it. He thinks just do it, go ahead, do it, bindas कर, मजा कर. That's what he always says. He saying तू कुठलंही काम करताना मजा कर. And I always follow that, की you just enjoy yourself. So yeah, so then I said सुरू करायचंच आता. Though it is actually very difficult at times, कारण there's a roadblock and then there's a dead end and then you feel no, I'm going to still stick to what I want to do. कारण माझी टीम येते, मॅम वी नीड टू इन्क्रीज नंबर्स. आय सेड नो, गो ऑर्गॅनिक. होऊ दे, वेळ लागू दे, जस्ट गो ऑर्गॅनिक, डोंट डू एनिथिंग. अँड दॅट्स एक्झॅक्टली, व्हेरी ऑर्गॅनिकली, व्हेरी स्लोली वी आर ग्रोईंग अँड वी आर डुईंग गुड.
पण तरी 2 वर्षात 50,000 सबस्क्रायबर्स तुमचे झालेले आहेत. या तुम्ही आता अभिनयबद्दल विषय काढलात अभिनयाचा, म्हणून मला अगदी विचारावंसं वाटलं की तो एवढा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे, इतके मोठमोठे सिनेमे त्याने केलेले आहेत आणि तुमचं YouTube चॅनल, तर तो येऊन तुम्हाला सांगतो की नाही, अगं कॅमेरा अँगल जरा असा असायला पाहिजे होता, किंवा तो स्वतः डिरेक्शन देतोय, असं काही झालं की नाही? फर्स्टली आय कांट अफोर्ड हिम. आणि त्या माणसाला वेळच नसतो. आणि ही इज वन पर्सन हू नेव्हर इंटरफिअर्स. तो कधीही माझ्या कामात इंटरफिअर करणार नाही. इनफॅक्ट आय चोज माय टीम, आय गॉट माय टीम टुगेदर. त्यांनी फक्त विचारलं कोण आहे काय आहे, दॅट्स इट. बट ही इज नेव्हर इंटरफिअर्ड. ही ट्रस्ट मी विथ माय जजमेंट, दो आय एम नॉट फ्रॉम दॅट फ्रटर्निटी. पण तो कधी इंटरफिअर करत नाही. ही विल कम, ही विल सी द सेटअप अँड ही विल गो and say hello to everyone and he will go. That's क्या it. बात आहे, क्या बात आहे. याच्याबद्दल अजून बोलूया आपण, कारण 7 जून 2023 रोजी तुमचा पहिला व्हिडिओ आलेला बघितला मी ह्या तुमच्या चॅनलवरती. आणि किती गंमतशीर गोष्ट आहे की मला वाटतं गेट करिअरवर सुद्धा तुमचा जो पहिला व्हिडिओ आहे तो 7 सप्टेंबरला आहे. 7 काहीतरी आहे लकी तुमच्यासाठी. By the way, 7 is supposed to be a very lucky number for my family. माझे फादर इन लॉ used to always say हा 7 नंबर आकडा आमच्यासाठी फार लकी आहे. त्यांच्या सगळ्या गाड्यांचे जे नंबर्स होते they used to end with 777. So this is actually what you've told me is very surprising. आम्ही माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं. पण तुम्ही जे पदार्थ दाखवताय, जे आता तुम्ही म्हणालात की कारवारचे असतील, कर्नाटकचे असतील, कोल्हापूरचे असतील, कुठले पदार्थ घ्यायचे, कुठले निवडायचे, हे सगळं तुम्ही कसं शिकत गेलात किंवा कसं ठरवत गेलात की आता मला हे पदार्थ दाखवायचे? फर्स्ट ऑफ ऑल जे माझे फेवरेट रेसिपीज आहेत, फेवरेट डिशेस आहे, आय ऑलवेज स्टार्ट ऑफ विथ शोईंग माय फेवरेट डिशेस, जे मला आवडतात. कारण जे आपल्याला स्वतःला आवडतं ते करून घालायला अजून मजा येते. आणि मग जे मी आईकडनं शिकले किंवा आजीकडनं शिकले, काही डिफिकल्ट रेसिपीज असतात ते मग हळूहळू इंट्रोड्यूस करते मी. कारण लोकांना म्हणजे प्रेक्षकांना कधीही तुम्ही कुठल्याही नवीन गोष्टीला इंट्रोड्यूस करत असतात तेव्हा यू कांट जस्ट go with something difficult. It has to slowly seep into them. You know, they have to get used to this. Karan, not many people know about Karnataka cuisine. They will know about Mangalore. They will know about Kurgi food. But North Canara, जरा वेगळं जेवण असतं. Kolhapur is very popular, but only for तांबडा पांढरा रस्सा. There's so many other recipes of Kolhapur which are so interesting and so delicious. But you have to start slowly, just introducing, make people realize that this cuisine is a little different, get them hooked onto it. So it's a very interesting journey. ती पण एक जर्नीच असते, you know. बरोबर. पण म्हणजे तेच आहे ना की तुम्ही कर्नाटक म्हणालात काय, तामिळनाडू म्हणालात काय, केरळ किंवा हे आंध्र प्रदेश. करेक्ट. साऊथ इंडियन म्हणजे काय? इडली, डोसा, मेदूवडा. पण ह्याच्या पलीकडे आणखीन काय काय आहे ते लोकांना बऱ्याच लोकांना एक गैरसमज असतो की इंडियन फूड बेसिकली, लेट मी टॉक ऑल ओव्हर इंडिया. इंडियन फूड म्हटलं की लोकांना वाटतं, स्पेशली पीपल अब्रॉड, मोस्ट ऑफ द फॉरेनर्स, त्यांना असं वाटतं की ब्लॅक दाल, चिकन टिक्का मसाला, बटर चिकन अँड युअर तंदुरी रोटीज अँड नान्स, दिस इज इंडियन फूड. मी जेव्हा एक पॉपअप केला होता विथ ट्रायडंट फॉर 10 days, आय डिड अ फूड फेस्टिवल ऑन फूड ऑफ कारवार अँड कोल्हापूर. वी हॅड सो मेनी पीपल फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हु आर लिव्हिंग देअर. आणि ते जेवायला यायचे आणि ते म्हणायचे, बट दिस इज नॉट वॉट वी एव्हर ट्राईड. आय सेड, यू ट्राय दिस. एकदा कन्व्हिन्स करायला लागलं, बट दे बिकेम रेग्युलर्स आफ्टर दॅट. सो देन दे रिअलाइज्ड की वी हॅव सच अ व्हेरी क्विझीन इन इंडिया. वी हॅव not just the North Indian cuisine, but we have South, we have Northeast, we have the Central Maharashtra, we have Rajasthan. आणि खास करून when it comes to South Indian cuisine, बरेच इंडियन लोकांना पण वाटतं की अरे इडली, डोसा, सांबार, मेदूवडा, दॅट्स इट. बट द गसीज, यु नो, वी इन कर्नाटका वी कॉल इट रांदय. सम कॉल इट गशी, वी कॉल इट रांदय. आपल्या डाळीच्या प्रकारी पण खूप वेगळ्या असतात. आमचे 5 course मील करण्यापर्यंत असे 5 टाईप्सचे राईस प्रेपरेशन्स असतात. देन वी हॅव ब्युटिफुल उपकरीज. फार सिम्पल आमचं जेवण असतं इन कर्नाटका, वेर आम्ही कोकोनट ऑइलमध्ये नुसतं एक हिंग, मोरी, कढीपत्त्याची फोडणी, थोडेसे सुक्या मिरच्या आणि भाजी घालून नुसतं परतून वरनं खोबरं घालायचं. ह्याला उपकरी म्हणतो. सो सिम्पल द फूड इज. आय फील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर people of the South to come up with their cuisine and show that, okay, we have not just appams and idiyappams and stews, but we have
different types of randais, we have dai toy, we have batatia fodi, we have so many different types of fish curries. So that's like a fun process for me, you know. वा वा, खमंग आणि चमचमीत काय काय तुम्ही सांगताय. पण हेच आहे की बऱ्याचदा आपल्याकडे असं बघायला मिळतं की आपण आपल्या घरामध्ये पास्ता बनवणं खूप जास्त लवकर ऍक्सेप्ट केलं, पण असं होत नाही बऱ्याच वेळेला की आपण दुसऱ्या कुठल्या प्रांतातलं फूड कल्चर आपण म्हणजे टेस्ट करूया किंवा आपण बनवून बघूया एकदा कसं वाटतंय ते. असं फार कमी वेळा होतं आपल्याकडे. तर हे बदलताना हे दिसतंय बदललंय तुम्हाला? बदललंय पुष्कळ बदललंय. बरं. सी एनिथिंग न्यू हम्म. इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, हम्म. स्पेशली वेस्टर्न कल्चर. हो, आपण आपले कल्चर्स पण खूप वेस्टर्न केले होते एका पॉइंटला, बरोबर यु नो, बरोबर. which is now turned back. We are all turning back to our, you know, our roots basically. Hmm. So though pizzas and pastas were once upon a time very famous and a go-to food, but today people are looking at the varied food cultures of their own country, and it's a beautiful change. So even for someone like me, I get so excited की थोडंसं रिसर्च केलं त्या जागेबद्दल ते, and मला ना हिस्ट्री वाचायची खूप आवड आहे. When it Okay. comes to food, don't ask me other histories. बाकीच्या Yeah. हां, But फूड when it हिस्ट्री. comes to food history, मला खूप इंटरेस्ट असतो की हे पदार्थ कुठून आला, ते पदार्थ कसं आलं, मग हे लोक हाऊ डिड दे क्रिएट देअर फूड. बरोबर. सो आय मेड अ रिझोटो वन्स विथ फ्युजन. अच्छा. आय मेड अ बाजरा रिझोटो. ओ ओके, वा. So I just fused the Western and the Indian millet and made a nice bajra risotto, you know. करेक्ट. पण तसे बरेच तुमचे रेसिपीज आहेत. म्हणजे मला आठवते कोथिंबीर मटण तुम्ही एक केलं होतं. Yeah. तर हे सगळे कुठले पदार्थ आहेत हे कोथिंबीर So मटण? माझे बरेचसे फूडी फ्रेंड्स आहेत. सो हे कोथिंबीर मटन इज अ रेसिपी दॅट आय लर्न फ्रॉम अ फ्रेंड कॉल्ड विजय मुळे. ओके. ही इज फ्रॉम पुणे अँड ही इज अ फूडी, लव्स टू कुक. तर तो म्हणाला एक दिवशी फोन केला, स्मिता माझ्याकडे ना एक मस्त रेसिपी आहे, तू ट्राय करून बघ. आणि त्यांनी जी सांगितली होती तशीच ट्राय केली आणि टर्न्ड आउट रिअली गुड. मग थोडेसे मी ॲडजस्टमेंट्स केले, बट दॅट रेसिपी इज लाईक अ टोटल हिट. सो आय with my friends also, the talk is more of food, culture, you know, history. तर मजा येते. तुम्ही मित्रांशी जास्त फूड बद्दल बोलता की तुम्ही असेच मित्र पकडता की जे फूड बद्दल असते, जे फूडी असते? आय थिंक माझे मित्रच सगळे फूडी पण झालेले आहेत, यू नो. द वन्स हु डोंट कुक ऑल्सो विल कॉल अप, अरे मेरे कुक को बोलने का है, क्या खाना बनाने का, जरा मेरे को बोल तो, यू नो, इट्स दैट काइंड ऑफ. YouTube चॅनल बघ माझं. त्याच्यावर मी दाखवलं. In fact, I was planning to start my cooking classes. अच्छा. And my friends called up, मैं मेरे cook को भेजते हैं. तो I said, no, please no sending cook. You please come over here. I'll go separate class for your cooks. But you all please come and learn. So it's a very funny thing when they tell me कि I was sending our cooks to your house. पण आता मगाशी तुम्ही जे म्हणालात की लोक आता पुन्हा एकदा ट्रेडिशनल पदार्थांकडे जात आहेत किंवा Yeah. त्यांना आवड निर्माण होतीये. जे पारंपरिक पदार्थ आहेत, हे युट्यूब आणि सोशल मीडिया त्याच्यामध्ये किती मोठा रोल प्ले करतात? A lot. Because see, YouTube today, we have internet connections far and wide. छोट्याशा गावात पण तुम्हाला इंटरनेट कनेक्शन मिळतंय हल्ली. So as a result of that, the reach is really far and wide. Not just in cities, but also in small towns and villages. So it makes a lot of difference there. बरोबर. मी पण तुमचा एक व्हिडिओ बघितलेला, एक स्मॉल टाउन मधला सुद्धा, मला वाटतं पुण्याजवळच्या गावातला, योगिता म्हणून कोणी होत्या ज्यांच्या तुम्ही अख्खा मसूर कसा आहे रेसिपी दाखवली होती. सो फक्त बनवणंच नाही तर ते शूट करून लोकांना दाखवणं असेल किंवा ह्याच्यात पण आता आपल्याकडे बरीच प्रगती झाली आहे. हे मसाले बनवण्याचं पण तुम्ही स्वतःच बनवता मसाले असं मी ऐकलंय? गरम मसाले हो. तर मी जनरली पॅक्ड मसाला वापरतच नाही. आय मेक माय गरम मसाला तिथल्या तिथेच, कारण मला वाटतं त्याच्याने फ्लेवर खूप जास्त येतो. आमच्याकडे आम्ही मिक्सर फार कमी वापरतो, पाट्यावर वरवंट्यावर वाटतो. आणि माझ्याकडे एक रगडा पण आहे इलेक्ट्रिक, विच माय मदर फोर्स्ड मी टू बाय, बट आय थिंक इट वॉज अ गुड ॲडवाइस. सो वेन यू यूज फ्रेश स्पाइसेस अँड यू मेक अ स्पाइस मिक्स, त्या डिशची चवच वेगळी होऊन जाते. आणि स्पेशली तुम्ही जे मसाले पाऊंड करता त्याच्यातलं ते तेल, द अरोमा, ते हळूहळू रिलीज करत 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 त्याचा तो खमंग असतो, दॅट इज जस्ट डिवाइन, यू नो, अँड यू एन्जॉय कुकिंग. क्या बात आहे. आता हे अरोमा वगैरे तुम्ही सांगताय तर मला तुम्हाला ते कारवारची तुमची लहानपणची आठवण विचारायची आहे, कारण जिथून तुमच्या मला असं वाटतं या पाककलेला सुरुवात झाली. ती आठवण आम्हाला प्लीज सांगा. जेव्हा तुम्ही 10 वर्षाच्या होतात, तुमच्या आजोळी गावी तुम्ही गेलात
जशी कोकणात घरं असतात हो, कौलारू, correct. तसं ते Yeah. घर होतं. काय दिसलं तुम्हाला तिकडे नेमकं? मला तो दॅट डे इज सो विविड इन माय माइंड, दॅट मेमरी, की मी आम्ही दर समर वेकेशन्स आम्ही ॲटलिस्ट 20 ते 25 दिवस तिकडे असायचो. देन लेटर ऑन प्रॉबब्ली वी वुड गो ट्रॅव्हलिंग एल्सवेअर. पण आजीच्या घरी जायचंच. आणि परीक्षा संपल्या त्याच संध्याकाळी बाबा, आई, काका गाडी घेऊन शाळेच्या बाहेर उभे असायचे. आम्ही युनिफॉर्म पण गाडीतच बदलायचो आणि डायरेक्ट निघायचो अवर्षाला, विच इज अबाउट 2 hours अवे फ्रॉम गोवा. ओके. तर वी यूज टू ट्रॅव्हल ऑल द वे आणि थकून जायचो. सकाळी उठल्यावर दॅट दॅट फिलिंग यूज टू बी सो ब्युटिफुल. त्या चिमण्यांचा आवाज, पहाटे पहाटे जाग यायची कारण इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा. तर गरमी एकतर. आणि मग सकाळी आमची आजी जी होती ती सकाळी 5ला उठायची कारण बिफोर द हाऊस होल्ड गेट्स अप. आय थिंक इट वॉज अ रिझन की बिफोर द मेन गेट अप, women used to quickly go have their bath, do their morning chores. तर त्यामुळे सगळ्या बायका 5-5:30 पर्यंत उठायच्या आणि मग त्या किचनमध्ये जाऊन जे काय ते शिजवायला घ्यायच्या, कापायला घ्यायच्या, त्या आवाजाने आम्ही पण आपोआप उठायचो. अँड आय कॅन नेव्हर फॉरगेट, मी अशी थकून अशी येऊन बसली होती की काय हा आवाज करतायत ह्या आई आणि काकी आणि आजी. अँड आय सॉ दॅट लाईट वॉज सो ब्युटिफुल इन द किचन. आमचं किचन फार सुंदर होतं. इट वॉज अ रेक्टँग्युलर किचन. आणि ती चूल एका साईडला होती आणि त्याच्यावर एक अशी खिडकी असायची आणि त्या खिडकीला फक्त बार्स असायचे आणि तिकडनं इट यूज टू बी लाईक एन एक्झॉस्ट. आणि आमच्या त्या सिलिंगवर असे काचेचे स्क्वेअर्स असायचे. सो द लाईट यूज टू नॅचरली कम कारण नो इलेक्ट्रिसिटी आणि द खिडकी यूज टू बी एन एक्झॉस्ट. आणि ते सकाळची ती सूर्याची किरण, इट लुक्ड सो डिवाइन. आणि द एंटायर किचन वॉज व्हेरी डार्क. आय कॅन नेव्हर गेट धूर चुलीचा त्याच्यातनं बाहेर जातोय आणि ते सगळं. अँड दॅट सेम थिंग आय ट्राय टू कॉपी इन माय किचन, द वन विच आय शूट माय YouTube videos फ्रॉम. I have got ती that memory thought तिथे, memory. I've just put shells. क्या बात आहे, So क्या when I went to my friend who designs kitchens, I told her I want an island kitchen. She said, नाही, तुझ्या घरी तुझं किचन रुंद नाहीये तर तुला आयलंड किचन करता येणार. म्हटलं नाही, मला आयलंड किचन हवंच आहे. तो मी बसून मग मी म्हटलं की हे बघ, हे असं होऊ शकतं. मला इथे शेल्स टाकायचे आहेत आणि मग मला माझ्या बालपणाचे ते मेमरीज रिलीव्ह करायचे. सो आय डन एक्झॅक्टली द सेम थिंग इन माय किचन ओव्हर हिअर. हे झालं कारवारचं. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या आजीकडून, तुमच्या आईकडून अनेक रेसिपी आणि माझी शिकलात. काकी कल्पना काकी, काकी, या. ओके. अनेक तुम्ही रेसिपी शिकलात. मला वाटतं 13व्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा कॉफी बनवली हो. तिकडे बांद्रामध्ये. या. आणि प्रत्यक्षात तुम्ही बांद्र्यामधल्या होत्या. हो. बांद्रा गर्ल अशी मुलगी जेव्हा जुहूला राहणाऱ्या देव फॅमिलीमध्ये जेव्हा गेली लग्न होऊन, अगेन जॉईंट फॅमिली आणि त्यांच्याकडचं फूड कल्चर अर्थात वेगळं असणार. ते तुम्ही कसं अडॉप्ट केलं म्हणा किंवा आपलंसं केलं म्हणा, का तुम्हीच त्या किचनचा ताबा घेतलात म्हणा, काय नेमकं झालं? ऍक्च्युली एक गंमत सांगते. वेन आय वॉज इंट्रोड्युस्ड फर्स्ट टाइम बाय अभिनय टू हिज मदर, आई म्हणाली बापरे ही फारच मॉडर्न आहे, कसं आमच्या घरात फिट होणार वगैरे. वेन युअर अपिअरन्स इज मॉडर्न दॅट्स अ डिफरंट थिंग, बट हाऊ यू आर फ्रॉम इनसाइड ऑब्व्हियसली इट टेक्स टाइम फॉर अ पर्सन टू रिअलाइज दॅट. पण ॲज टाइम वेंट बाय she realized no, she's a very house proud, a domesticated म्हणतात ना, that kind of a person. And I remember आमचं लग्न झालं 3rd डिसेंबरला. दुसऱ्या दिवशी पूजा होती and the very third day I went into the kitchen and I had cooked an entire meal. आणि अभिनयच्या मावशी होत्या, राजदत्तजींच्या मिसेस, बाई मावशी म्हणून. जाऊन आईला विचार, नलू हिला येतं ना गं जेवण वगैरे बनवायला, का आपण उपाशी राहू? तर आई म्हणायला नाही तिला येतं, पण कारण मी जेवले तिच्या हातचं, पण तिला येतं तर काळजी करू नको. तर पहिल्यांदा माझ्याकडनं शिरा करून घेतला होता आणि मग जेवण बनवायला घेतलं होतं. अँड आय रिमेंबर अभिनय हॅड जस्ट कम बॅक फ्रॉम वर्क आणि अजुदा पण हॅड कम फ्रॉम वर्क. अँड मी तो टेबल सेट केला होता, सॅलड लीव्समध्ये सॅलड घातलं होतं एव्हरीथिंग. अँड दे वर ऑल शॉक की वाव, what a lovely spread you have made. So आई नंतर म्हणाली मला की तू मला चुकीचं ठरवलंस. सो दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी टचिंग कॉमेंट फॉर मी. पण मग तिथेच कोल्हापूरची आवड, कोल्हापूरच्या जेवणाची आवड तिथे तयार झाली. ऍक्च्युली आई इज ऑल्सो फ्रॉम कर्नाटका. अच्छा. हा.
ओके. सो द फॅमिली वॉज अवेअर ऑफ द क्विझिन. आमच्या गशी आणि रांदय आणि डाळीचं तोय आणि बटाट्याची कापं अँड ऑल त्यांना माहित होतं. दो डेज टू एन्जॉय मोर ऑफ कोल्हापुरी फूड. पण माझं जेव्हा लग्न झालं, बाबांनी एकदा भडंग बनवलं होतं आणि मी इथे खाऊन जी आजारी पडली, माय गॉड, आय हॅड सच अ बॅड स्टमक बाबा बग. म्हणजे रमेश देव. हो. ते म्हणाले, छोट्या, ही टू कॉल मी छोटी, छोट्या मी तुझ्यासाठी एक भेळ बनवतो. मी पण एक्सायटेड, वा चला बाबा बनवतायत आणि ते तिखट घालतायत आणि काहीतरी करतायत आणि मी आता नाही कसं म्हणायचं. ते खाते, डोळ्यातनं पाणी, कानातनं धूर, खाते अँड देन फायनली आय सेड, बाबा आय कांट ईट मोर अँड आय फेल सिक आफ्टर दॅट. 2 दिवस नुसतं दही भातवर होते मी. सो दॅट वॉज कोल्हापुरी भडंग फॉर मी. और पण आय एम अ व्हेजिटेरियन by choice. So Okay. I never ventured into the तांबडा पांढरा रस्सा of eating, but learning how to cook I did. आईकडनं मी खूप काय काय शिकले आणि आईचं आणि माझं नातं खूप छान होतं की दुपारी जेवण झाल्यावर आम्ही दोघी चंगूमंगू तिच्या बेडरूममध्ये जायचो आणि शी यूज टू टेल मी स्टोरीज ऑफ हर लाईफ आफ्टर शी गॉट मॅरिड. ओके. मग आमच्या आजी कशा होत्या आणि त्या काळात चॉकलेट्स बनवायच्या. आणि अभिनयची आजी म्हणजे बाबांची आई, शी वॉज सच अ ओपन पर्सन इन हर थॉट प्रोसेस की एक दिवशी आई त्यांना मार्केटमध्ये घेऊन गेली होती आणि तिकडे एक दगडासारखा त्यांना काहीतरी दिसलं. तर ती म्हणाली, सीमा हे दगड काय आहे? तर ती म्हणाली, नाही वहिनी, ह्याला सुरण म्हणतात. तर शी सेड, सुरण? मग हे काय असतं, कसं असतं? तर ती म्हणाली, आपण घेऊया का? तर त्यांनी तो सुरण घेतला, घरी आणला आणि त्याची भाजी बनवली. शी यूज टू टेल मी ऑल दी स्टोरीज आणि रेसिपीज सुद्धा. ओके. सो आय लर्न अ लॉट ऑफ रेसिपीज ऑफ नॉट जस्ट तांबडा पांढरा रस्सा, पण एक कोल्हापुरी फिश पण बनतं आमच्याकडे, विच इज सुकं खोबरं, थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर भरपूर आणि थोडं चिंचेचा कोळ किंवा मी कोकम घालते, हळद, तिखट आणि कोल्हापुरी मसाला आणि ते सगळं जाड वाटायचं, सगळं भाजून आणि ते जाड वाटायचं आणि ते थर लावायचा फिशवर. पॅनमध्ये चांगलं तेल, भरपूर तेल टाकायचं, कोकमं टाकायची आणि मग ते फिश नुसतं ठेवायचं आणि गॅसवर बारीक मंद आचेवर शिजवत ठेवायचं आणि तो मसाला खालती आहे ना सगळा खरपूस होऊन जातो आणि मग तो वरचा सॉफ्ट कुक्ड मसाला, खालती खरपूस. सो दीज रेसिपीज नॉट मेनी पीपल आर अवेअर ऑफ. आता आमच्याकडे खिम्याचे गोळे पण करतात पांढऱ्या रस्स्यामध्ये. दिस इज अ रेसिपी दॅट आय हॅव लर्न फ्रॉम अभिनयज मदर. म्हणजे त्यांच्या बाबांची आई त्या ह्या खिम्याचे गोळे बनवायच्या. ते खिम्याचे गोळे ते भरपूर तेल घ्यायचं आणि त्याच्यात ते गोळे सोडायचे, ते मंद आचेवर तळत राहायचं आणि त्याच तेलामध्ये इमॅजिन एवढं तेल, त्याच्यात नारळाचं दूध आणि काजू, खोबरं आणि खसखस वाटून ते जाड करायला ते घालायचं. सो द लेअर ऑफ ऑइल ऑन द टॉप अँड दॅट तळलेलं मसाल्याचं सगळं त्यात इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल अँड डिलिशियस रेसिपीज वी हॅव फ्रॉम कोल्हापूर. अजून एक रेसिपी आणि दुसरं काय झालंय, बिकॉज इट वॉज Am I talking too much? नाही, मला असं वाटतं तुम्ही ह्या अशाच रेसिपी सांगत राहा, मी ऐकत राहतो आणि लोक पण ते लिहून घेतील आणि सगळे घरी मग जेवण बनवतील आणि सगळ्यांचे संडेज जे आहेत ते खूप मस्त जातील. When it comes to food, please, someone has to be, okay, now stop. No, प्लीज सांगा. So there's what is, so it's a kingly place, Kolhapur. So you used to have marriages happening from girls coming from the princesses coming from different states as well. We got recipes from those states also in our Kolhapur. So we have something like a gola of khima, which is tied with a particular banana thread. Okay. And then it is steamed. Some of it is fried. आणि मग तो सोडवायचा आणि तो खायचा. क्या बात आहे. तो भाताबरोबर खातात. सो ऑल दीज रेसिपीज आय हॅव लर्न फ्रॉम माय मदर इन लॉ. मी असं एक ते इमॅजिन करत गेलो की कसं ते असेल ते. आणि हा तुमचा व्हिडिओ पण आहे मला वाटतं, खिम्याचे गोळे आहे मला वाटतं, पांढऱ्या रस्स्यातला आहे. बरोबर, मी तो बघितलेला. मी स्वतः तुमचे अनेक व्हिडिओ बघितले आणि मगाशी मी म्हटलं तसं की अंडा घोटाला हा पदार्थ मी करून बघितला, तुम्ही जो दाखवला रुचकर मेजवानीमध्ये तुम्ही दाखवलेला होता. तर हे जे आता वेगवेगळं जे फूड कल्चर आपण ज्याला म्हणतोय ते शिकावं असं मुळात वाटणं हे किती महत्वाचं आहे आणि ते तुम्ही कसं शिकत गेलात? माझं असं म्हणणं आहे की शिकायला एक एंड नसतं. बरोबर. देर इज इतकं शिकायला की वन लाईफ टाईम इज
less for it. This is what I feel. Correct. And this is particularly with the cuisine of our country. Karan, even if I take a state like Karnataka, after every 50 kilometers, the cuisine changes slightly. So you can imagine केवढा अभ्यास असतो करायला आणि मग ते का बदललंय, कसं ते इन्ग्रेडियंट चेंज झालंय. सो दिस अ लॉट टू स्टडी. देन यू गेट इंटरेस्टेड. अरे लाईक आय हॅव रेड दॅट वी कम फ्रॉम मिडल युरोप. आय एम अ GSB गौड सारस्वत ब्राह्मण. आम्ही मिडल युरोपवरनं आलो होतो. दिस इज आवर ancestors. अँड देन वी सेटल्ड इन काश्मीर बाय द रिव्हर सरस्वती. मग ती जेव्हा गायब झाली, we moved and we came to Calcutta. From Calcutta we came down and we settled down. So you might observe that we are fish eaters like people from Calcutta. Correct. Tansa pan bhat is a staple food like ours. We are fish eaters. They are fish. The only difference I felt was they cook their food in mustard oil. We cook our food in coconut oil because coconuts grow over here and mustard is growing there. So these things kept ticking on to me की हे असं का, हा कल्चर किती सिमिलर वाटतो. Now when the Parsis have come down, Gujaratis are there. त्यांचं पण we have undio in Gujarati. There's something in Maharashtra also which they call popti. It is the similar thing. Correct. You know? Correct. बरोबर. It's so cultures are though very different, but certain things कुठेतरी जुळतात because they travel. बरोबर. So similarly, my thoughts, my way of learning also started traveling with food. की okay, this is come from here. मग ह्याचं फूड कल्चर कसं असेल, अच्छा मग ह्या स्टेटमध्ये असं होतं. So that's how I kept growing with my बरोबर. तसं आपण कनेक्शन सुरळीच्या वड्या आणि मासवडी असं जोडू शकतो का? तसं हे थोडं थिक असतात मासवडी, पण तरी पण म्हणजे प्रिपरेशन मध्ये मला ते सुरळीच्या वड्या कधीच आवडत नाही. बट आय लव्ह मासवडी. माय फ्रेंड रोहिणी, शी मेक्स अमेझिंग मासवडी. लाईक ती मला म्हणते, ताई मला घरी काय पाठवायचंय, मासवडी आणि त्याचा एक रस्सा असतो. आय लव्ह दॅट. आय टेल हर टू प्लीज सेंड दॅट अँड आय मेक भाकरी ॲट होम अँड ते त्याच्यात बुचकळू नाही. प्रेझेंटेशन किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? कारण तुम्ही स्वतःला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता. तशाच प्रकारे तुमचं फूड सुद्धा तुम्ही तुमच्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर जसं मगाशी पण तुम्ही म्हणालात की आम्ही असं टेबल मांडलं आणि सॅलड आणि असं सगळं. देयर हॅज टू बी अ बॅलन्स इन व्हॉट एव्हर यू डू. ओके, बॅलन्स when you're serving, balance in your taste, balance in everything. I always feel पहिलं आपण नाकानी जेवतो because you smell the food wherever you are. You first smell the food. Correct. So the fragrance has to be, the aroma has to be delicious. Then you see the food. So it should look good. And then the taste will always be good. So that's the rule that I always follow. Good aroma, pretty to love, delicious to look at, tempting, and then it will surely be a great dish. बरोबर. म्हणजे त्यामुळेच त्याला एक आर्ट आपण म्हणायचं त्याला, जे कुकिंग आहे त्याला. आणि हे जे कुकिंग तुमच्यासाठी आहे हे एक प्रकारे मेडिटेशन पण आहे. इट इज, ज्याच्यामध्ये नुसतं पॅशन नाहीये. नाही. इट्स इनफॅक्ट मला कधी हल्लीच मला कुठल्या तरी एका फालतू गोष्टीवरनं राग आला होता. आय सेड ब्लडी हेल, आय एम नॉट फीलिंग गुड अबाउट दिस. मी जाऊन जिलेबी बनवल्या घरी. सो आय गॉट इन टू द किचन and my house help is there, Sarita. She's like a sister to me. She's been there with me for the last 8 years. पण आम्ही खूप, she's also, तिला पण आवड आहे जेवणाची वगैरे. So she takes over my kitchen when I'm not there. म्हणलं, सरिता चल आपण जिलेबी बनवूया. आत्ता? म्हटलं हो, माझं डोकं फिरलंय, जरा शांत होईल, चल आपण जिलेबी बनवूया. आणि जिलेबी बनवली and I became शांत and I was smiling. आणि जेव्हा अभिनयनी खाल्ली, अभिनय म्हणाला, अरे it has come out really well. I said, हा, now I'm feeling better. So for me, cooking is a release of every stress, every negative emotion, and brings me a lot of happiness. I love cooking and I love serving people and making people eat. पण हे तुम्ही किती भारी सांगितलं की तुम्ही स्वतः व्हेजिटेरियन आहात. हो. आणि बाय चॉईस, पण तरी काहीतरी वयाच्या कुठल्या तरी वर्षी तुम्ही ते सोडलं असेल. मी 8 वर्षाची होते तेव्हा मला सगळे विचारतात, तू कधी सोडलं? म्हटलं 8 वर्षात माझ्या ब्राह्मणाचं भूत अंगात शिरलं. सो सिन्स देन आय हॅव गिव्हन अप नॉन व्हेज. म्हणजे विगन आणि हे सगळे यायच्या आधीच तुम्ही ते केलं होतं. आय डोंट बिलीव्ह इन दीज रिसेंट डाएट्स. I mean, I have nothing against them, but for me, I prefer to eat whatever I've been eating as a child. जे मी लहानपणापासून खात आली आहे,
आय एम गोइंग टू ईट दॅट. मला कोणी सांगितलं दही सोड, दूध आय डोंट हॅव बिकॉज आय डोंट लाईक इट. बट कोणी दही सोड, ताक नको पिऊ, म्हणलं आय कांट डू ऑल दॅट. आय विल ईट वॉट एव्हर आय लाईक टू ईट अँड आय वॉन्ट टू बी हॅपी. समजा उद्या उठले नाही तर असं नको वाटायला की न खाता पिता गेली म्हणून. सो आय से लेट मी ईट वेल ऑल माय मील्स अँड इट इज ऑल सीन ऑन मी. पण हे कसं काय शक्य आहे की तुम्ही स्वतः व्हेजिटेरियन असून तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार बनवताय? We have not, I have never been to a culinary school. So whatever I have learned is through practical knowledge. So it is quite challenging. पण अभिनय is a foodie. तो त्याला खाण्याची इतकी आवड आहे म्हणजे आम्ही लंचला एक दिवशी नाशिकला जाऊन आलोय. हां. सो ही इज वन ऑफ दोज. लाईक सकाळी उठून चल स्मिता लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट टू दत्ता. तर आम्ही दत्ता स्नॅक्सला गेलोय सकाळी उठून. मिसळ, वडा सगळं खाऊन आलोय. मग वी बीन टू नाशिक टू वन प्लेस कॉल्ड दिवट्या बुधल्या. हॅड खूप वर्ष आधी, दिस इज 2016 मध्ये, 16 मध्ये वी गॉन हॅड लंच अँड कम बॅक. मग आम्ही चला आज काय करायचंय, रामाश्रयाला जाऊया. सो ही इज अ फूडी. So to cook for someone who loves to eat is fun. So if he wasn't, then probably I wouldn't know what to do. But because he's a foodie, I enjoy cooking for him. तुम्ही तर रामाश्रय बद्दल म्हणालात, माटुंग्याचं रामाश्रय आणि कॅफे मद्रास आणि तिथले बरेच जॉईंट्स आहेत. पण माटुंगा स्पेशली तुमचं आवडीचं आहे भाजी खरेदी करण्यासाठी, असं मी ऐकलंय. येस, बरोबर आहे? येस, काय स्पेशल आहे तिथे असं तशा प्रकारच्या बऱ्याचशा व्हेजिटेबल्स जे असतात यू विल फाइंड देअर. Like you'll find kook. These are Chinese potatoes. Kook म्हणतात त्याला. They're really tiny potatoes and they're covered with mud. म्हणजे त्यांना साफ करायला खूप वेळ लागतो. ते सीझन मध्ये तिकडे मिळतील. नीरफणस तिकडेच सीझन मध्ये मिळतो. What else you get? Chow chow. So there are different vegetables. Chow chow म्हणजे मला Chow chow is like a vegetable. Now if you, I've given you my book. त्याच्या ते front, the cover page वर ते तुम्ही जे विकत घेताना दिसताय तो that is a chow chow. अच्छा. You know. Okay. So there are these little different vegetables. Like टाकळा खूप easily तिकडे मिळतो. We make a तांबळी with टायकळा, यु नो. सो वेन आय वॉन्ट, आणि केळीची पानं छान मिळतात, तुमची कच्ची केळी छान मिळतात तिकडे. सो देर लॉट ऑफ दी साऊथ इंडियन व्हेजिटेबल्स दॅट यू गेट व्हेरी इझिली ओव्हर देर. सो तिकडे गेलं आणि मग तिकडेचे पापड, आमचे ते वड्या, आमचे यु नो डिफरंट थिंग्स. देर शॉप्स विच आय नो की इथे मिळतं, इथे ते मिळतं. सो वन होल डे गोज देर इन जस्ट स्काउटिंग वॉट एव्हर आय नीड. आणि मला फ्रेग्रन्सचा आवाज, फ्रेग्रन्सची खूप आवड आहे. सो तिकडच्या त्या अगरबत्त्या, लोभान, तिकडे खूप छान एक छोटंसं दुकान आहे. नॉट रिअली छोटं, क्वाईट अ लार्ज शॉप. सो इट्स माय थिंग टू गो देअर, पिक अप माय व्हेजिटेबल्स अँड गो वॉकिंग, पिक अप कॉफीचा वास. ती पण एक दुकान आहे कोपऱ्यावरच आहे. सो आय लव्ह गोइंग टू माटुंगा. अँड द अदर प्लेस आय लव्ह गोइंग टू इज क्रॉफर्ड मार्केट. अरे वा. कारण त्या छोट्या छोट्या दुकानात तुम्हाला काय सापडेल, यू हॅव नो क्लू. सो इफ आय एम नॉट एट होम अँड आय एम नॉट विथ फ्रेंड्स, अभिनय knows that she is either at Matunga market or she is at Crawford market or at Dadar market. So he is never worried if I'm not around or I'm not informed where I am, you know. पण मग हे मसाल्यांसाठी वगैरे तुम्ही लालबागला जाता की नाही? किंवा खामकरचं ते दुकान आहे. आय गो देअर, पिक अप मोस्ट ऑफ माय मसालाज. आय थिंक द मसालाज आर व्हेरी गुड. या, and most of the times I make it at home. But त्यांचे ते अख्खे गरम मसाले पण असतात, they are very good. So when I'm out of garam masalas, I'll go there, I'll pick up some, but mostly I make all my masalas and spice mixes at home. आता हे तुम्ही आता भाजी खरेदीसाठी किंवा मसाला खरेदीसाठी फिरणं सांगितलं, पण असं खाण्यासाठी फिरणं जे आहे इतर प्रांतांमध्ये, इतर देशांमध्ये, ते कसं होतं तुमचं? म्हणजे आणि तिथे तुम्हाला काय काय बघायला मिळतं, काय काय शिकायला मिळतं? मी जेव्हा मुंबई सोडून कुठेही जात असेल, पहिलं आय ट्राय टू फाइंड आउट वेअर आय गेट गुड फूड. आम्ही काही मला वाटतं 1.5-2 वर्षापूर्वी वेंट टू अमृतसर. ओके. अजुदा, भाभी, मायसेल्फ, तनू, आम्ही 6 जण गेलो होतो. माझी एक फुल आयटनरी तयार होती. पोचल्यावर ब्रेकफास्ट इथे खायचा, लंच इथे खायचं, इथे जायचं, हे बघायचं. सो देयर इज अ लॉट ऑफ स्टडी. देन आय मेक फोन कॉल्स अँड आय फाइंड आउट फ्रॉम पीपल की हे where will I get good breakfast, where will I get good lunch, what is the lunch that is supposed to be had over there. कारण इंटरनेटवर काय असतं, बराच वेळा यू गेट पॉप्युलर प्लेसेस
दे नीड नॉट बी गुड. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो यू हॅव टू टॉक टू पीपल ओव्हर देअर. एकदा तिकडे गेलो की मग तिकडचा तो दरबान असतो किंवा तिकडचा कोण टॅक्सी ड्रायव्हर असतो त्याला सांगायचं की बाबा आमको ऑथेंटिक खाने का है. So you take us to these specific places. Then he will take you to, like we wanted to go to, आम्ही जेव्हा लँड झालो अमृतसरला, I had heard of Kulcha Land and I had eaten in Kulcha Land before while going to Dalhousie. So I told the driver, आप कुलचा लैंड लेके चलो हमको. He said, मैं आपको इससे भी बेहतर प्लेस में लेके जाता है. I said, fantastic. So he took us to one little, I mean, तो रस्ता छोटा 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 होत गेला. म्हटलं आपली गाडी पोचेल की नाही तिकडे, पण त्यांनी पोचवली आणि तो फोनवर कोणाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत होता. अँड वी इटन द बेस्ट. म्हणजे तिकडे दॅट गल्ली बघितल्यावर म्हटलं इथे. बट देन आय सेड, यू नो व्हॉट, देर इज नो रेफ्रिजरेटर सीन ओव्हर हिअर, सो द फूड विल बी फ्रेश. अँड द कुलचाज अँड द छोलेज अँड त्यांची ती चटणी असते कांदा आणि इमलीची, इट वॉज जस्ट डिवाइन. म्हणजे each of us must have had two of those kulchas, heavy kulchas. And so this is how I discover food at different places. हे तुम्ही छान सांगितलं की मी इथून रिसर्च करून जाण्यापेक्षा तिथल्या लोकल लोकांना विचारलं तर ते जास्त तुम्हाला सांगतील. असे परदेशातले अनुभव कुठले सांगण्यासारखे? अभिनय आणि मी whenever we go abroad, आम्ही असं चालत 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 कुठे, अरे हे कॅफे खूप छान दिसतंय, चलो लेट्स गो अँड सिट देअर अँड हॅव कॉफी ऑर यु नो असं. आणि काय मिशेलिन स्टार रेस्टॉरंट्स असतात दॅट वी नॉर्मली बुक फ्रॉम युअर ओनली अँड गो. बट अदरवाईज अभिनयनी वी वॉक अराउंड ओके चलो दिस प्लेस सीम्स नाईस, हे एन्व्हायरमेंट खूप छान दिसतंय. देन इट इज नॉट सो मच अबाउट फूड, इट्स अबाउट द एक्सपिरियन्स, द एन्व्हायरमेंट. मी तुम्हाला विचारण्याचं कारण आहे की तुम्ही जे युट्यूब व्हिडिओज बनवताय किंवा तुम्ही पुस्तक लिहिताय त्याच्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या फिरण्याचा काय फायदा होतो, त्याच्यातनं काय काय मिळतं? भरपूर फायदा होतो. Because you get to know, as I say, you get to know the cultures, the way the people live and why they eat. Like potatoes and bread are a source of carbohydrates versus the rice. So you will find people eating more of potatoes abroad, corn, bread, you know, rice far kami. Ata because of export, you do get good quality rice. But people live on a lot of salads. What is locally available? तर त्याच्यापासून recipes काय बनले जातात. So then when I come back home, then I try to incorporate something and then I make my own recipe, my own version. So I enjoy doing that. So traveling and food makes a lot of difference to your mental growth, I feel, you know. आणि तुम्ही खूप महत्त्वाचं तुमच्या व्हिडिओजमध्ये फक्त रेसिपी नाही तर तुमचा थॉटही त्याच्यामध्ये दिसत असतो. आणि काही व्हिडिओज असे आहेत की ज्यामध्ये तुम्ही फक्त काही टिप्स देताय म्हणा किंवा तुम्ही एक काहीतरी एक मास्टर क्लास केल्यासारखं करताय, असं पण आहे की पेशन्स कसा महत्त्वाचा आहे कुकिंगमध्ये. Patience is something that you have to have in general in life. Okay? When it comes to food, patience is required to think properly की flavors कसले आणायचे, colors in the food. मग बरेचशे गोष्टी इज नॉट म्हणजे कुकिंग गॅस मोठा केला, फ्लेम मोठी केली आणि फटाफटा केला is not. Certain things need to be slow cooked, like your meats, your mutton, your chicken. Slow cooked is the best flavored food. काही गोष्टी असतात that require high flame. When you're roasting certain masalas to make your garam masalas, the flame should be on a minimum. For that you need patience. The dhane have to be roasted in that particular way, in a particular way, to get that particular color. So all these things do require a lot of patience. And more than that, I feel before cooking, the process when you write down what you're going to cook, so you need to think शांतपणे की मी काय बनवणार आहे, त्याचा कलर कसा असेल, त्याचा फ्लेवर बाकीच्या डिशेस बरोबर कॉम्प्लिमेंट होतोय की नाही. सो फॉर दॅट यू रिक्वायर लॉट ऑफ पेशन्स. सो आय थिंक पेशन्स इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू कुकिंग. पण एवढं सगळं तुम्ही छान सांगताय, तुम्ही एका पुस्तकात का थांबलात? तुम्ही अजून काही लिहिताय का? अजून काही लिहिणार आहात का? मी ॲक्च्युली मी सुरू केलं होतं लिहायला, पण मग ते पॅन्डेमिक आल्यानंतर देर वॉज नो पॉसिबिलिटी बिकॉज आय वॉज रायटिंग ऑन अ बुक द क्विझिन ऑफ कोल्हापूर. ओके. सो आय वॉज ट्रॅव्हलिंग टू कोल्हापूर व्हेरी ऑफन, बट whatever I could gather was not enough to make a book. But I am thinking yet to write another book.
एक कोल्हापूरवरती स्पेशल. स्पेशली ऑन कोल्हापूर. काय तुम्हाला कोल्हापूरचं खास वाटलं? म्हणजे मगासपासून तुम्ही खूप कोल्हापूरबद्दल सांगितलं, हां. पण जेव्हा तुम्ही नवीन इंट्रोड्यूस झालात कोल्हापूरच्या, हां. म्हणजे आपण भडंगची आठवण नको आपण हे करूया. पण काय तुम्हाला खास वाटलं? कारण जसं तुम्ही सांगितलं की कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरची भेळ, तांबडा पांढरा ह्याच्या पलीकडे लोक विचार करत नाही. आणि आपल्याकडे सुद्धा हॉटेलमध्ये व्हेज कोल्हापुरी नावाचा जो प्रकार Oh मिळतो my God, तो that is सुद्धा a ऑथेंटिक. fraud. That's a bastardized dish of Kolhapur, is what I say. No, for a vegetarian, like उसळी असतात, किती छान पालेभाज्या, किती मस्त पालेभाज्या, बिकॉज द सॉइल ऑफ कोल्हापूर इज व्हेरी रिच. ओके. तर तुम्ही बघाल की त्यांचं क्वालिटी ऑफ मटन इज वे बेटर दॅन वॉट यू गेट इन मुंबई. दॅट्स बिकॉज द ग्रास ग्रोन इज मच बेटर. दे फीड ऑन इट, सो द क्वालिटी ऑफ मटन ऑल्सो इज वे बेटर. तशा तुमच्या पालेभाज्या इतक्या वेगळ्या आहेत. त्यांच्या उसळी पण सिम्पल असतं, किंवा like for me, for someone who's grown up eating mildly flavored food, it was an attraction for me to, masaledar, telkat. So it was like, oh, this is very exciting to know something different than the regular cuisine that you've grown up eating with. So for me, I have a lot of akarshan of Kolhapuri food even now. And when I go there also, I have a cousin brother and my bhabhi who's more of a friend to me. So from them also I learned आंबील बनतं तिकडे कोल्हापूरमध्ये. इतकं सिम्पल रेसिपी आहे. गरमीत आंबील जस्ट काम्स यू डाऊन. त्यांच्या त्या पालेभाज्या फार वेगळ्या असतात. नुसतं कांदा आणि लसूण फोडणीला घालून, हिरवी मिरची फोडणीला घालून ती भाजी बनली जाते. सो इट्स दीज सिम्पल थिंग्स अट्रॅक्ट मी व्हेरी मच. सो ते सगळं एक्सप्लोर करायला पाहिजे लोकांनी. त्यासाठी तुमचं पुस्तक घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमचे आणखीन व्हिडिओज कोल्हापूरचे सुद्धा त्याच्यावरती आले पाहिजे. कोल्हापुरी थाळी तुम्ही सध्या केलेला आहे व्हेजिटेरियन वन. वा, म्हणजे खूप ऑप्शन त्याच्यामध्ये. स्वतःचं रेस्टॉरंट टाकावं असं तुम्हाला नाही वाटलं? माझा विचार होता. इनफॅक्ट आय हॅड गॉट अन ऑफर टू स्टार्ट अ रेस्टॉरंट इन लंडन, प्रॉपर सेंट्रल लंडन. ओके. But I had to relocate myself. बरोबर. And I felt की हो नको. I said नको राहू दे. Then I helped a friend in मुळशीला. त्यांचं एक होमस्टे आहे which is called Satori. Okay. So Sadhna Baijal is a very good friend of mine. Sadhna and Shishir, they are the owners of it. So they asked me if I would like to come over and take over the kitchen. And I took over the kitchen over there. I only on one condition, that I'm not going to be serving North Indian butter chicken, paratha, dal, though I cook that well. पनीर एकाच मसाल्यातल्या सगळ्या भाज्या आणि ग्रेव्ही सेम. I said I'm not going to do that. So I gave and they were very both of them were very open enough to take my suggestion, where I said mornings we should serve them thalis of the coastal cuisine as well as the Maharashtrian cuisine. Okay. So we used to serve in a buffet, we used to serve the traditional local food. And संध्याकाळी, besides the modern Delhi cuisine, we were serving cuisine from Bihar, from UP, from Rajasthan, from Kashmir. So that's how we got the cuisine up in Satori. And it was a big challenge, but it was very exciting because we started getting a lot of repeat customers there. Wow. But then now travel all the way there 4 hours and staying there for the entire week, going on a Tuesday, coming back on a Sunday. And I'm a very house proud person. So after 8-9 months, I trained people over there and said, now you all take over and call me whenever you all need me. And now I have a place in Alibag, my own place, which I'm building. And I'm planning to start my restaurant there. अरे वाह, क्या बात है. Yeah. So it's going to be like a homestay and a restaurant as well. वाह वाह. So I'm working on that plan right now. काय तुम्हाला ट्रेंड दिसतायत सध्या? आता तुम्ही रेस्टॉरंट उघडत असल्यामुळे त्याचा अभ्यास एक तुमचा सुरू असेल. सो रेस्टॉरंट बिझनेस मध्ये तुम्हाला काय ट्रेंड? सो मला भरपूर लोकांनी विचारलं की मुंबईत का नाही करत. सो आय हॅड इनफॅक्ट थॉट की बँड्रामध्येच पिक अप अन ओल्ड प्लेस अँड स्टार्ट अ खानावळ. But then, I've realized that Swiggy and Zomato and all that have ruined the experience of dining in a restaurant. कारण आता तुम्ही फोन करा, तुम्ही कुठूनही काही मागू शकता. थाळी सुद्धा मागवतात. थाळी पण मागवतात लोक. फॉरगेट थाळी, सिझलर्स मागवतात घरी. थाळी इज ओके, अंडरस्टँड, बट हाऊ कॅन यू कॉल फॉर सिझलर्स ॲट होम? But people are calling for sizzlers even at home. So it's I've just realized that for people, एक तर ट्रॅफिक,
working hours have become erratic. So for a person to get ready and go out becomes like an event, which is not feasible for many people. So for them, it's easy to call on Swiggy. So I think the cloud kitchens have taken over more than going to proper restaurants, because आजकल such amazing restaurants have just shut down, and it feels bad कि इतने amazing restaurants have just overnight shut down, you know. So then I thought कि, you know, let me start a place where it's like a homestay where the people are staying also, come and eat there. Plus the locals or whoever comes and visits Alibag can come and book a table at my place and then, you know, have a meal. At least I'll be satisfied to cook and serve the way I want to. So that's my thought process. नाही खरंच मला शेवटी असं तुम्हाला इमोशनल नाही करायचं आहे, पण तरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण रमेश देव आणि सीमा देव हे म्हणजे खूप मोठे कलाकार, इतक्या वर्षांपासून ते इंडस्ट्रीत, पण 1 वर्षाच्या अंतराने ते गेले. त्यांचं जाणं हे किती म्हणजे अर्थातच ते चटका लावून जाणारं असेल, दुःख देणारं असेल तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. पण आता आपण ह्या जेवणाच्या ज्या गप्पा मारल्या, तर त्या दृष्टीने जर विचार केला, काय आज मनात येतंय? So the thing was ki Baba used to stay with Ajinkya, and Ai was staying with us because she was suffering from dementia, and it was very difficult for. म्हणजे आम्ही जेव्हा बाबांना म्हणायचो या इथे आमच्याकडे राहायला, तर ही मला नलूला असं बघताना खूप डिप्रेशन येतं, सो आय कांट सी हर लाईक दॅट. सो बाबा, वी यूज टू मेक इट अ पॉइंट की दर संडेला वी यूज टू हॅव अ फॅमिली lunch. Okay. So either Baba used to come here with Ajinkya, Aarti वगैरे सगळे, or we used to go there. So बाबा नेहमी म्हणायचे, छोटी तू जो पांढरा रस्सा करतेस, माझ्या आईची आठवण येते whenever you make it, because she used to just make it like that. And after he passed away, whenever I make panda rasa, which I make very rarely now because I miss him so much when I'm making that. So that's one time where I really wish Baba was around to eat this. Correct. But when I passed away, my whole life just changed. Because she was with me last 4 years since the time she was ill. And even when she was like bedridden, but we used to make her sit on a chair. And I used to make her sit very close to me. And I used to hold her hand and I used to be working on the computer, because a person with dementia, it's a very bad disease where you don't remember anyone around you. तुम्ही स्वतःलाही ओळखत नाही. So to make them feel comfortable. So for my mother-in-law, it was, I had made her a habit of touching my hand. की एक हा एक ओळखीचा एक टच वाटतो. So even I was used to her holding my hand. So when she passed away, that whole void was extremely difficult. नाही ठीक आहे. नाही आम्हाला सगळ्यांनाच दुःख झालं होतं, कारण ते इतके गोड होते, इतके स्वीट होते. त्यांच्याबद्दल दुःख आहेच, पण आज आम्ही बोललो ते जेवणाबद्दल जे खूप महत्त्वाचं होतं. सो स्मिता देव हा चॅनल यांचा आहे, यूट्यूब चॅनल, तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला बेसनाचे लाडू करून बघायचे असतील, कांदा भजी करून बघायचे असतील, गुलाबजाम करून बघायचे असतील तरीसुद्धा बघा. किंवा तुम्हाला जसं मगाशी म्हटलं कोथिंबीर मटण, गलोटी कबाब किंवा न ऐकलेले पदार्थ, खिम्याचे गोळे, तेच करून बघायचं असेल तर ते सुद्धा बघा. खूप छान त्या समजावून सांगतात. मला माहिती आहे की इतरसुद्धा खूप चॅनल्स आहेत, मोठमोठे चॅनल्स आहेत, पण हा एक असा चॅनल आहे की जो तुम्हाला माहिती नसलेले पदार्थ जे आहेत, कारवारचे असतील, इतर प्रांतातले असतील, त्याची ओळख करून देतो. आणि जसं मी म्हटलं की मी ते करून बघायचा प्रयत्न करत असतो, तुम्हालाही ते आवडतील. आणि त्यांचं पुस्तक ते तुम्ही जरूर वाचा, कारवार ते कोल्हापूर वाया मुंबई. नवीन पुस्तक त्यांचं येणार आहे, ते लिहिणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. नक्की तुम्ही ते लिहा. एक छोटीशी भेट तुम्हाला जाता जाता, बी बिरबल यांच्याकडून डायरी आहे. तुम्हाला, मला माहिती आहे, नोट्स लिहायला लागतात, रेसिपी. आणि जसं मी मगाचपासून गलोटी कबाब म्हणतोय, लखनौचे पोस्टकार्ड आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले. जस्ट व्हॉट आय वॉन्टेड. सो मी प्रेक्षकांनाही सांगेन नेहमीप्रमाणे की हे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील, त्यांचे इतरही अनेक प्रॉडक्ट्स आहेत, तर मी त्याची लिंक तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. आणि यांच्या चॅनलची लिंकसुद्धा मी देतोय तुम्हाला, तर नक्की तो चॅनल बघा, सबस्क्राईब करा. त्यांचे 50,000 सबस्क्रायबर झालेत, आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत, पण ते अजून जास्त होऊ देत, या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलचं नाव अमोल परचुरे. येस. अँड आय एम सो हॅपी की यू कॉल्ड मी ओव्हर हिअर, अँड it was really fun chatting with you. Thank you so much. Thank you. मजा आली. मला असं वाटतं तुम्हालाही मजा आलीच असेल.